आज दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे वाढदिवस। अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्त अनेकांकडून शुभेच्छांचा वर्षाव, शिवाय विविध कार्यक्रमांचं आयोजन। ठाकरे गटाचे आमदार मिलिंद नार्वेकर यांच्याकडून देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा। राजकारणांमधल्या विरोधकांकडून शुभेच्छा आल्यामुळे चर्चेला उधाण। नकली वाघांनी वाघनखं आणली आणि त्या वाघनखांसाठी राजकीय जत्रा भरवली। ठाकरे गटाच्या मुखपत्रातून मुख्यमंत्री शिंदेंसह फडणवीसांवर घणाघात। आजपासून केंद्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन। अर्थमंत्री सादर करणार उद्या अर्थसंकल्प, तर आज येणार देशाचा आर्थिक पाहणी अहवाल। वाशिमच्या रिसोडमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याचा हैदोस। 8 नागरिकांचा घेतला चावा। यामध्ये 3 लहानग्यांसह 70 वर्षीय महिलेचा समावेश। उल्हासनगर शहरातील रस्त्यांवर खड्डेच खड्डे, वाहनांचंही नुकसान, तर अपघातांचं प्रमाणही वाढलं। नागरिकांना खड्ड्यांचा प्रचंड त्रास। लसणाची आवक कमी झाल्यामुळे दर गगनाला भिडले। लसूण आता 400 ते 500 रुपयांच्या घरात। सर्वसामान्यांच्या खिशाला चाप। परराज्यातून लसणाची खरेदी। अकरावी प्रवेशासाठी तिसरी प्रवेश यादी आज जाहीर होणार। विद्यार्थ्यांना 24 जुलैपर्यंत प्रवेश निश्चित करता येणार। भारत 2050 पर्यंत वृद्धांचा देश होणार। आरोग्य, गृहनिर्माण, निवृत्ती वेतनामध्ये करा अधिक गुंतवणूक। काळजी घ्या, केरळमध्ये निपाह व्हायरसमुळे एका मुलाचा मृत्यू। त्यांच्या संपर्कात असलेल्या 6 जणांवर उपचार सुरू। केरळमध्ये प्रशासनाकडून विविध उपाययोजना। लोणावळ्यामधील कार्लामध्ये एकविरा गडावरील धबधबे प्रवाहित। एकविरा गडावरील निसर्ग सौंदर्याची पर्यटकांना भुरळ।